ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीला स्वराज्य दिले असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवले, वाढवले आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली, त्या माँसाहेब जिजाऊ. वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूशी लढत छातीने झुंज घेणारे धर्मवीर संभाजी महाराज, तसेच स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते माई सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. अंधार होता ज्यांच्या नशिबी, अरे अंधार होता ज्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचे दान दिलं होतं. तुमचे मानव किती काय बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधान दिलं, तुम्हीच देशाला संविधान दिलं. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन हिस्टरी पदवी संपादन केली. त्यांनी भारतात परत आल्यावर दलित समाजासाठी काम करायचे ठरवले. त्यांनी दलितांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. ते पदात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि त्याचे प्राशात करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम करून भारताचे संविधान लिहिले, म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. अशा महामानवाचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी मुंबई येथे झाले. शेवटी जाता जाता मी एवढंच बोलेल की सागराची पारी कधी आटणार नाही, माझ्या बिबाची आठवण कधी फिटणार नाही. अरे एक जन्म काय 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबचे उपकार कधी फिटणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय